श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीला मृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा संपूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमा माळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुत्कृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रजावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उभाती टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परिते न सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणते करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी पृथ्वी सृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरंची सदटावनी क्षण मात्रे, पृथ्वीसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला, आता कळले पाहिजे निर्धारे.
ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घराला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवजे आणि समग्र आडूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाशी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यतक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदाशी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा. वैशाशु असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण माशी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीनी. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. शेवीची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांशी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यांचंही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यांसी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मली जाण मानवी कर्तृत्व नव्हे हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयाशी.
पृथ्वीचे मोल हे कंकन, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले, शेवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नत्यागारी नेऊन. मग ते दोघे करीती शयन, रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून, भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणूनी, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदया चळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसुरिनी अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधातृषारहित स्त्रीशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमस्तर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओनसता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयांस. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली.
हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे दोघे कुमर निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वपुण्ये करून सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरतील तुम्हांते. अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखानर्वी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन. ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐशी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा न मान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष संपूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी. राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत शिवैच्छे करोनिया. सत्वांशे निर्मिला पितवसन. रजांचे सृष्टिकर्ता द्रुहीन. तमांसे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधीशी म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशिले. 4 वेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रय असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी अधिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यानेची दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रे हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुकर्तवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरी गौण. ऐसे म्हणती जे त्याला गुण आणूनी नरकी घालावे.
रुद्राध्यायी नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यूदुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिचिंतन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरले दृढचरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग हा सहस्त्र विप्न बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्ते सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणेयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधनुचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुषिता वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादिंगांगा सारखे तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जैसे गभस्ती दिगंतत म सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीन ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तय वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंगवाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलेला गाती अपार श्रंगे भृंगे कहाळ थोर स्तनया पार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे की निद्रवासी सापडे चिंतामणी की क्षुतिधा पुढे क्षीराब्धी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन
औत्तानपादी कयाधू हृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडुनी, पुन्हा सृष्टी करणार मागे तुनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंद निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राह्य पर्ह हवनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावुनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्वे तुझे, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दुथ चौगे देखली. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठानाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसानित होताशी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसोनी सहज, 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकुनी कृत्तांत, कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्त्र रुद्र करुनी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निषेध, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप होची. तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्मधन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलयोगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्राशी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वच्छ करुनी राहिले. शेवटी शिवपदाशी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा करावा अध्याय जान, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छेले फळ देणार. मृत्युंजय जपन रुद्रानुष्ठान, त्याशी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता.
त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या ग्रहाशी न आणावे, आपण त्याच्या सदनाशी न जावे. ते त्या जावे जीवे भावे, जेवी सुशेल हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यूवाला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीला अमृत. हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयात बज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रेयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, एकादशाध्याय गोड हा. यती एकादशाध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणामस्तु. ओम नमः शिवाय.